सीमाताई, दादांच्या डोळ्यात मी अश्रू पाहतोय, तुमच्या काय भाव? 30 वर्ष मी प्रपंच केलाय. जसे ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलेलो, तसे जगलोय आम्ही. ह्याच्या आधी मी खूप रडले, पण ह्या माणसाची हे ध्येय वेडेपणा बघून आहे ना, माझे अश्रू सुकलेले आहेत. मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की नका हे सगळं, कारण मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला, मी तो अजूनही विसरलेली नाहीये. एवढी कामं करून असलं अपयश मी नाही पचवू शकले. त्यावेळी जे मी रडले ते कदाचित मी शेवटचं रडले. काय नाही, वरती परमेश्वर आहे, तो न्याय देतो. मला या विषयावर काय बोलायचंच नाही मुळात. म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव नाही आता घेणार, पण मी त्या व्यक्तीला फक्त एक सल्ला दिला होता की ही निवडणूक आमदार येतील जातील, पण आपण रिलेशन टिकवायचे, आपण नातेवाईक आहेत. तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली. त्याच्यानंतर हे डमी उमेदवार, ह्याच्यातून आपण काय समजायचं? मी तिथंच निशब्द झाले. राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल तर आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचा? माझा स्वभाव असा रागीट आहे, मी स्पष्ट आहे. मला हे कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही. माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेले आहे. माझा देवावर विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे. आज विचार करा, दादांसारखं कणखर नेतृत्व, एवढं बोलून इतकं. पहिल्यांदा दादा रडले म्हणजे बिबट्या सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताना बघितलं. ह्याच्या आधी कधीही ते असं रडले नाही. काहीच्या काही आरोप व्हायला लागले, काही उत्तर नाही ह्या गोष्टीला. आता माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे, आणि पहिली गोष्ट माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मी स्वामी भक्त आहे. हे कष्ट वायाला जाणार नाही, आणि या गोष्टीची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येणार आहे.